पालकमंत्री अजितदादांनी बीडकरांना काय दिलं? पालकमंत्री अजितदादांनी बीडकरांना काय दिलं? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत, बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामांना निधी, बीड जिल्ह्यातील जलजीवन योजनेअंतर्गत कामांना निधी, बीड जिल्ह्यातील जलजीवन योजनेअंतर्गत कामांना निधी. पालकमंत्री अजितदादांनी बीडकरांना काय दिलं? पालकमंत्री अजितदादांनी बीडकरांना काय दिलं? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय निधी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय निधी. बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांना गाजर दाखवा आंदोलन करतायत. काय नेमकं समस्या आहेत, काय सांगा? उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार झाल्यानंतर बीडकरांना अशी अपेक्षा होती की बीडकरांना मोठ्या प्रमाणावर शासकीय निधी मिळेल. मात्र गेल्या 2 महिन्यापासून जिल्हा प्रशासनानं बीड जिल्ह्यामध्ये 82 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना निधी मिळावा 1,32,00,000 रुपये म्हणून पाठपुरावा केला आहे, परंतु अजितदादांनी त्याला मंजुरी दिलेली नाही. दुसरी गोष्ट, बीड जिल्ह्यामध्ये आता उन्हाळा आपण पाहतोय, जवळपास जिल्हा प्रशासनाने 8 महिन्यापासून जलजीवन योजनेनंतर कामं रखडलेली आहेत. 250 कोटी निधींची आवश्यकता असताना अजितदादांनी केवळ 14 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे बीड जिल्ह्यासाठी. त्यामुळे एकंदरीत पाहिलं आपण तर जेव्हा बीडकरांना आशा होती की महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीची चावी ज्यांच्या हाती आहे ते अजितदादा बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर बीडकरांना मोठ्या प्रमाणावर निधी होईल, तो काय म्हणतो आपल्याला भ्रम तुटलेला आहे. आणि एकंदरीतच बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अजितदादांनी गाजर दाखवलेला आहे. याकडे अजितदादांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते आज जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन करत आहोत आणि तातडीनं याची दखल घेऊन अजितदादांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने निधी द्यावा आणि बीड जिल्ह्यातील जलजीवन योजनेनंतर कामांना निधी द्यावा अशी आमची